आणि केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे यूपीएस ही योजना लागू करण्याचं घोषित केलेलं आहे। केंद्र सरकारच्या पाठोपाठ महाराष्ट्र सरकारनं सुद्धा ही योजना लागू करण्याचं घोषित केलेलं आहे। गेली 20 वर्ष म्हणजे 2004 पासून देशभरामध्ये याच मुद्द्यावर वेगवेगळी आंदोलनं होत होती। 2004 साली जुनी पेन्शन योजना रद्द झाल्यानंतर देशभरातील सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांसाठी एकत्रितपणे राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच नॅशनल पेन्शन स्कीम एनपीएस लागू करण्यात आली होती। एनपीएस योजना ही कर्मचाऱ्यांच्या बाजारातील गुंतवणुकीवर आधारित होती, त्यामुळे त्यातून खात्रीशीर परतावा मिळत नव्हता आणि म्हणून सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी यासाठी हट्ट होता। निवडणूक राज्याची असो किंवा देशाची, जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा सातत्यानं राजकीय पक्षांची कोंडी करत होता। केंद्र सरकारनं आणि त्यापाठोपाठ महाराष्ट्र सरकारनं आता यातून मार्ग काढलाय, पण सरकारी कर्मचारी हा मार्ग मान्य करतायत की मागण्यांचं गुऱ्हाळ सुरू राहतंय या संदर्भातलं प्रश्नचिन्ह कायम आहे। शिवाय या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर मोठा भार पडणार आहे, त्यामुळे त्याचे काय परिणाम होणार याबाबतही स्पष्टता नाहीये। मात्र या निर्णयानंतर सरकारनं पुन्हा एकदा खासगी आणि सरकारी कर्मचाऱ्यांमधली दरी रुंद केली आहे का हा सवालही उपस्थित केला जातोय। जी जुनी सरकारी योजना होती पेन्शन योजना ती नेमकी काय होती, 2004 नंतर लागू करण्यात आलेली एनपीएस काय होती आणि नुकतीच अनाउन्स झालेली यूपीएस युनिफाईड पेन्शन स्कीम नेमकी काय, फरक काय तिघांमध्येही आपण बघूया। त्या अगोदर आपण बघूयात की जुन्या पेन्शन योजनेची मागणी करणारी वेगवेगळ्या राज्यांमधनं मागण्या पुढे येत होत्या, केंद्र सरकारकडनं पुढे येत होत्या कर्मचाऱ्यांकडनं। तर जुनी पेन्शन योजना लागू करणारी राज्य कोणकोणती आहेत? 2023 साली हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार आलं आणि जाहीरनाम्यामध्ये आश्वासन देण्यात आलं होतं की आम्ही सत्तेवर आलो तर जुनी पेन्शन योजना लागू करू। त्यानुसार हिमाचल प्रदेशने ही योजना लागू केली। त्या अगोदर म्हणजे 1 वर्ष अगोदर 2022 मध्ये राजस्थाननं सुद्धा जुनी पेन्शन योजना आपल्या राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू केली होती। त्या अगोदर 2022 मध्ये छत्तीसगड सरकारनं सुद्धा ही योजना आपल्या राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू केली होती। याशिवाय पंजाबमध्ये सुद्धा 2022 साली आपचं सरकार तिथे निवडून आलं होतं आणि आपचं सरकार आल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र या व्यतिरिक्तच्या बऱ्याचशा राज्यांमध्ये नवी पेन्शन योजना एनपीएस हीच लागू होती। जुनी पेन्शन योजना मुळात रद्द करण्याचं कारण काय होतं? जर जुनी पेन्शन योजना रद्द करण्यासाठी अनेक कारणं होती। 1 जानेवारी 2004 पासून एनपीएस म्हणजे नवी पेन्शन योजना नॅशनल पेन्शन स्कीम लागू झाली होती सरकारी कर्मचाऱ्यांसाठी। अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार जेव्हा होतं त्यावेळेस ही योजना लागू करण्यात आली होती आणि ही योजना लागू करत असताना आधी अस्तित्वात असलेली जुनी पेन्शन योजना रद्द करण्यात आली होती। जुन्या पेन्शनच्या बाबतीत एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे या पेन्शन योजनेसाठी होणारा खर्च। या योजनेसाठी रक्कम जी खर्च होत होती ती कुठल्याही सरकारसाठी चिंतेची बाब बनत होती आणि म्हणूनच एनपीएस आणली गेली। आता ओपीएस, एनपीएस आणि यूपीएस या 3 योजना आहेत पेन्शनच्या ज्या सध्या चर्चेमध्ये आहेत। यापैकी ओपीएस म्हणजे जुनी पेन्शन योजना जी 2004 साली बंद करण्यात आली होती। एनपीएस ही 1 जानेवारी 2004 पासून लागू करण्यात आली होती, जुनी रद्द केली, एनपीएस सुरू केली आणि आता जी केंद्र सरकारनं योजना आणलेली आहे तिचं नाव यूपीएस युनिफाईड पेन्शन स्कीम जी 1 एप्रिल 2025 पासून लागू होईल। ओपीएस मध्ये काय होतं तर खात्रीशीर पेन्शन होती। जर सरकारी कर्मचारी निवृत्त झाला तर त्याला किती पेन्शन मिळेल हे त्याला नोकरीमध्ये असताना माहीत असायचं, पण एनपीएस मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी आपली जी रक्कम योगदान दिलेली होती ती बाजारामध्ये गुंतवली जायची, त्यामुळे त्याचा परतावा किती मिळेल याची खात्री नसायची, त्यामुळे पेन्शनचा नक्की आकडा माहीत नसायचा, खात्रीशीर पेन्शन नव्हती। यूपीएस मध्ये मात्र पुन्हा एकदा खात्रीशीर पेन्शनचा पर्याय देण्यात आलेला आहे। तर खात्रीशीर पेन्शन कशी मोजली जाणार आहे तर ओपीएस म्हणजे जुन्या पेन्शन स्कीम मध्ये, ओल्ड पेन्शन स्कीम मध्ये मूळ वेतन जे सरकारी कर्मचारी निवृत्त होताना त्याचं जे वेतन असतं त्या वेतनामधला मूळ वेतनाचा जो आकडा असतो त्याच्या 50% रक्कम ही त्यांना ओपीएस मध्ये पेन्शन म्हणून लागू व्हायची। एनपीएस मध्ये असं काहीच नव्हतं, कारण जी गुंतवणूक नोकरीच्या काळामध्ये त्या सरकारी कर्मचाऱ्यांना केलेली आहे त्या गुंतवणुकीचा बाजारामध्ये काय परतावा मिळालेला आहे त्याच्यावर आधारित एक पेन्शन या कर्मचाऱ्यांना दिली जायची। पण आता जी स्कीम सरकारनं आणलेली आहे त्याच्यामध्ये पुन्हा एकदा मूळ वेतनाच्या 50% जी रक्कम असेल, कर्मचारी निवृत्त होताना त्याचं जे वेतन असेल त्याच्या मूळ वेतनाच्या 50% रक्कम ही त्यांची पेन्शन असेल।
कुणाकुणाला लागू होणार तर ओपीएस ओल्ड पेन्शन स्कीम सगळ्याच कर्मचाऱ्यांना लागू होती. एनपीएस ही जितके वर्ष काम कराल जितकी गुंतवणूक कराल त्या प्रमाणामध्ये पेन्शन देणारी होती, तीही सगळ्या कर्मचाऱ्यांना लागू होती. पण यूपीएस मध्ये काही अटी घालण्यात आलेल्या आहेत. जर किमान 10 वर्ष नोकरी झालेली असेल तर त्या कर्मचाऱ्याला पेन्शन लागू होणार आहे आणि 25 वर्ष नोकरी झालेल्या कर्मचाऱ्याला पूर्ण पेन्शन मिळेल. 10 वर्षांची जी अट आहे ती ओपीएस मध्ये जुन्या पेन्शन स्कीम मध्ये नव्हती. 10 वर्षांची अट एनपीएस मध्ये पण नव्हती, पण यूपीएस मध्ये 10 वर्षांची अट आहे. म्हणजे 10 वर्षांनंतर एखाद्या कर्मचाऱ्यानं निवृत्तीचा मार्ग स्वीकारला तर त्याला किमान 10,000 रुपये पेन्शन ही दिली जाणार आहे. ही 10 वर्षांची अट आहे. त्यानंतर कुटुंबाचं काय, म्हणजे समजा कर्मचारी निवृत्त झाला आणि त्यांचं निधन झालं, मग मागे राहिलेल्या कुटुंबाचं काय, तर त्या कुटुंबाला खात्रीशीर पेन्शन जुन्या पेन्शन योजनेमध्ये होती. पण एनपीएस मध्ये असं काही नव्हतं, कारण कुटुंबाच्या पेन्शन बद्दल अस्पष्टता होती. जर गुंतवणुकीवरचा परतावा चांगला असेल तर कुटुंबाला रक्कम मिळायची, अन्यथा कमी परतावा मिळायचा. पण यूपीएस मध्ये मात्र आता कुटुंबाला खात्रीशीर पेन्शन दिली जाणार आहे. कर्मचाऱ्याला जेवढी पेन्शन मिळत होती त्याच्या 60% रक्कम ही कुटुंबाला मिळणार आहे. ओपीएस मध्ये लवकर नोकरी सोडल्यानंतर सुद्धा कुटुंब पेन्शनसाठी लागू होत होतं, कुटुंबाला पेन्शन लागू होत होती. पण एनपीएस मध्ये लवकर नोकरी केल्यानंतर अर्थातच गुंतवणूक कमी असायची आणि गुंतवणूक कमी असल्यानंतर परतावा कमी असायचा. पण यूपीएस मध्ये कुटुंबाला किमान 10,000, म्हणजे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला किंवा काहीही झालं तरी 10 वर्ष नोकरी झालेली असेल तर कुटुंबाला किमान 10,000 रुपयाची पेन्शन मिळणार आहे. ओपीएस मध्ये कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला 60% पेन्शन दिली जायची. एनपीएस मध्ये कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला जितकी गुंतवणूक असेल त्या प्रमाणामध्ये पेन्शन मिळायची. पण यूपीएस मध्ये कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला कर्मचाऱ्याच्या पेन्शनच्या 60% रक्कम, म्हणजे ओपीएस प्रमाणेच रक्कम मिळणार आहे. ओपीएस मध्ये महागाई भत्ता लागू होता, यूपीएस मध्येही महागाई भत्ता लागू आहे. पण एनपीएस मध्ये महागाई भत्त्याचा काही संबंध नव्हता, कारण बाजारात गुंतवणूक जी केलेली त्यानुसार ही पेन्शन योजना लागू व्हायची. कर्मचाऱ्यांचं योगदान सगळ्यात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा. का या पेन्शनच्या योजना वारंवार बदलल्या गेल्या, तर ओपीएस का बदलली गेली, कारण ओपीएस मध्ये कर्मचाऱ्यांचं काहीही योगदान नसायचं. म्हणजे सरकारी कर्मचारी आपल्या सेवेच्या काळामध्ये आपल्या पेन्शनसाठी एकही रुपयाचं योगदान करायचं नाही, पण त्यांना पेन्शन दिली जायची आणि म्हणूनच पेन्शनचा आकडा हा प्रचंड मोठा आणि सरकारसाठी जड होऊ लागला होता. त्यालाच उत्तर म्हणून आणलेली एनपीएस योजना, ज्याच्यामध्ये कर्मचारी 10% गुंतवणूक करायचे आणि सरकारचं योगदान असायचं 14% आणि त्यावर मिळणारा परतावा हा पेन्शन म्हणून मिळायचा. आता यूपीएस मध्ये याच्यामध्ये थोडा फरक करण्यात आलेला आहे. बाजारामध्ये कर्मचाऱ्यांची रक्कम गुंतवली जाणार नाहीये, पण कर्मचाऱ्यांना 10% आपल्या पगारामधनं गुंतवावे लागतील पेन्शन स्कीमसाठी आणि सरकारचं योगदान जे एनपीएस मध्ये 14% होतं ते इथे वाढवण्यात आलेलं आहे 18.5%. म्हणजे एकूण 28.5% रक्कम त्यांच्या पगाराची ही पेन्शन स्कीमसाठी गुंतवली जाणार आहे. ओपीएस मध्ये जेव्हा होती ओल्ड पेन्शन स्कीम त्यावेळेस दुसरी कोणती पेन्शन योजना नव्हती, त्यामुळे काही योजनांमध्ये निवड करण्याची गरजच नव्हती, त्यामुळे निवडीचं स्वातंत्र्य नव्हतं. एनपीएस जेव्हा आली त्यावेळेस ओपीएस रद्द झाली होती, त्यामुळे तेव्हा सुद्धा एकच योजना लागू होती, निवडीचं स्वातंत्र्य नव्हतं. पण आता जेव्हा यूपीएस सरकार लागू करते त्यावेळेस एनपीएस सुद्धा अस्तित्वात आहे, यूपीएस सुद्धा अस्तित्वात आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना एनपीएस किंवा यूपीएस यापैकी एका योजनेचा लाभ घेता येईल, पण अट ही आहे की निवड एकदाच करता येईल.